आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. महापालिकेच्या भ्रष्ट कंत्राटदारांचं निकृष्ट दर्जाचं काम. उल्हासनगर 4 येथील RGS शाळेसमोरील स्थित असलेल्या भाजी मार्केटचे नवीन बांधणीचं काम सुरू आहे. पण सदर बांधकाम जुन्याच बांधकामावर प्लास्टर करून सुरू करण्यात आलेलं आहे. सदर कंत्राट भाजपाचे पदाधिकारी व महापालिका भ्रष्ट कंत्राटदार प्रदीप रामचंदानी यांना देण्यात आले आहे असं समजते. 50% काम झालंय आणि 50% काम सुरू आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे असून सरळ रेतीमध्ये माती टाकून केलं जात असल्याचं निदर्शनास आलंय. त्यात जुन्या बांधकामातीलच विटांचा वापर करून काम करण्याचं आल्याचं लक्षात आल्यामुळं स्थानिक नागरिकांना प्रशासनास याबाबत सूचित केले. त्यामुळे महापालिकेने काम तोडून पुन्हा चांगले काम करण्याचे आदेश दिले. काम चांगल्या दर्जाचं व्हावं हीच अपेक्षा युवा सेना उपजिल्हाधिकारी उल्हासनगर राजेश कनसे यांनी वर्तवली आहे. नक्कीच घोटाळा आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने RGS स्कूलच्या समोरच्या ह्या भाजी मार्केटचं जे काम चालू आहे त्याला आता मी रिपेअरिंग म्हणू की त्याला नवीन कन्स्ट्रक्शन म्हणू हे मला समजत नाही आहे. कारण जर तुम्ही पाहाल तर सर्व ह्या जुनाच विटा आहेत आणि त्या जुन्या विटांवरती प्लास्टर मारण्याचं काम इथले कॉन्ट्रॅक्टर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या जे मजदूर आहेत ते करतायत. जवळजवळ सगळ्या विटा मोकळ्या झालेल्या आहेत. हे गोरगरीब भाजी विक्रेते आज जवळजवळ 15 ते 20 वर्षापासून इथे धंदा करतायत आणि जर उद्या हेच बांधकाम पडलं तर त्यांनाच ते रिपेअर करावं लागणार आहे. तर माझी विनंती महापालिकेच्या आयुक्तांना की स्वतः येऊन या कामाची पाहणी करावी. मी स्वतः बघितलेलं आहे. इथले सर्व जो हा मिस्त्री वर्ग आहे, इथला जो कर्मचारी वर्ग आहे, तो कर्मचारी अक्षरशः वरच्या फक्त छिन्नीने वरचं सिमेंट काढून तिथे प्लास्टर मारतोय आणि तुम्ही जर बघायला गेलात तर सगळ्या जुन्या विटा तिथे दिसत आहेत. जुन्या विटांवरतीच प्लास्टर मारून आणि त्याच्यावरती सिमेंट मारून हे काम चालू आहे. ते काम महापालिकेने त्वरित बंद करावं, त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती कायदेशीर कठोर कारवाई व्हावी ही महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे. ह्या तुम्ही बघाल ह्या जुन्या विटा आहेत आणि त्या जुन्या विटांवरतीच काही 2 ते 3 थर विटांचे लावून हे काम चालू आहे. खाली बाहेर जर तुम्ही मार्केटच्या बघितलं तर तिथे एकदम निकृष्ट दर्जाचं सिमेंट आणि ती रेती वापरली जाते. ती किती वर्ष टिकेल, किती दिवस टिकेल? पुन्हा ह्याच गरीब भाजी विक्रेत्यांना स्वतःच्या पैशातनं त्याचं रिपेअरिंग करून काम करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यामुळे हे काम न झालेलं बरं. जवळजवळ या मार्केटचं आता तुम्ही पाहता तर 50% काम पूर्ण झालेलं आहे आणि जवळजवळ 50% काम अपूर्ण आहे. पण त्या अपूर्ण कामामध्ये झालेल्या कामामध्ये पण जर ह्या न झालेल्या कामामध्ये हा जर भ्रष्टाचार दिसतोय, जुन्या विटा वापरून हे काम केलं जात आहे, तर नक्कीच त्या नवीन जे 50% काम केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा ह्या जुन्या विटांच्या वरतीच प्लास्टर मारलेलं आहे. ह्याची आयुक्तांनी स्वतः येऊन किंवा प्रभागाधिकाऱ्यांनी येऊन इथे स्वतः ते वरचं प्लास्टर काढून चेक करून घ्यावं, त्याची पाहणी करावी आणि त्यानंतरच सदर कॉन्ट्रॅक्टरला या किंवा ही निविदा याचं जे बिल आहे ते अदा करण्यात यावं. अन्यथा हे काम निविदा इथेच स्थगित करावी. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.